गाडी येते का? असं उजेड का वाटत आहे? बेकार काम आहे ना. भयानक परिस्थिती बघू शकतात तुम्ही. आपल्या उजव्या बाजूला आहे ना, हजारो फूट खोल दरी आहे. कच्चा रस्ता आहे बरं का तिथे. तिथे कधीही रस्ता तुटून गेलेला असतो. तो बघूया आता पुढे. आणि पाऊस तर जबरदस्त चालू आहे. किती खतरनाक आहे. मुसळधार पाऊस आहे. मुसळधार पाऊस चालू झालेला आहे त्या घाटामधून. रात्रीचे आता आम्हाला 2:30 वाजलेले आणि भयानक प्रवास आहे हा आमचा. अर्ध्या रात्री व्हिडिओ काढता तिथे कोणतरी दिसला आम्हाला. पाहिलं असेल तुम्ही व्हिडिओ मध्ये. रात्रीचे 2 वाजलेत आणि इमर्जन्सी आल्यामुळे ना नंदुरबारचे धडगाव निघालेले आहे आणि मुसळधार पाऊस चालू आहे. आणि आपण जाणार आहे चांचली घाटातून. आणि रस्ता बंद पण असू शकतो, आता गेल्यावरच समजेल आपल्याला. पण इथे वन्य प्राणी पण भरपूर. हो बापरे, अचानक स्पीड ब्रेकर आल्यामुळे गाडी डायरेक्ट धडकली. कळलं नाही ते. पण वन्य प्राण्यांची जास्त भीती आहे. तरी पण आपण बघूया काय बघायला मिळतं का. आपण बघू शकतात तर 2 वाजलेले, 2 वाजून 4 मिनिटं झालेले. आणि आता आम्ही आहे कोणतं गाव आहे? रोजवा पुनर्वसन. थोड्याच वेळात आता आम्ही पोहोचणार आहे कोठार. बघूया पुढे काय वातावरण आहे. घाटामध्ये काही सांगू शकत नाही. दरड कोसळलेली असू शकतात. खूप धाडसी मन करून चाललोय आम्ही. पुढे काय असेल काय माहिती नाही. फक्त रिटर्न नको फिरायला आम्ही बस. व्हिडिओ काढण्याचं कारणच वन्य प्राणी दिसले 3 ठिकाणी येता येता. तरस पण दिसला, एक पक्षी पण होता घुबड, आणि एक अलगच प्रकारचा प्राणी होता. तो काय दिसला व्यवस्थित समजलं नाही, त्यामुळे म्हटलं आपल्या कॅमेऱ्यात कैद तर नाही झाले. पुढे जर घाटात अजून भेटले तर त्यामुळे काढून बघू म्हटलं व्हिडिओ, त्याच्यात मलाही दाखवण्यात येईल. एकही गाडी क्रॉस झालेली नाही बरं का. ह्या सुमसाम रस्त्यावर फक्त आपलीच गाडी चालू आहे. एकदम हॉररिक प्रवास जरी म्हटला तरी येईल. एकदम भीतीदायक प्रवास आहे. बघूया आता काय प्राणी बघायला मिळतात का, आणि रस्त्याची कंडिशन काय आहे ती. मी तर नाव ऐकलंच असेल चांचली घाट. अर्ध्या रात्री बंद होणार आणि आम्ही निघालोय अर्ध्या रात्री. सध्या आता कोठारमध्ये पोहोचलेलो आहे आणि बघूया पुढे. आता चांचली घाटाला सुरुवात झालेली, घाट आरंभ आहे. घाटामध्ये ना पूर्ण दुवारी बरं का. पुढे जाऊन काय दिसेल का नाही दिसेल काय माहिती नाही. त्याच्यातच वन्य प्राणी आले तर अजून वांदे. दरड कोसळले तर अजून त्याच्यामध्ये काही सांगू शकत नाही. पण बघू पुढे व्हिडिओमध्ये बनवून राहतो तुम्हाला. बघू शकतात पूर्ण आहे ना दुवारी पसरून गेलेली बरं का घाटामध्ये. आणि समोरचं दिसायला वांदे होऊन गेलेले, काहीच दिसत नाही. फक्त आता दरड कोसळलेले नाही पाहिजे घाटामध्ये. 4 व्हीलर मध्ये असल्यामुळे वन्य प्राण्यांची तर एवढी भीती नाही, पण तरी पण भीती आहेच मनामध्ये. बघूया पुढे काय दिसतं का, काय बघायला मिळतं. भयानक प्रवास आहे हा रात्रीचा, अर्ध्या रात्रीचा. थोडं वरती आलो आता. दुवारी थोडी कमी झालेली बरं का. धुक्क थोडं कमी झाल्यामुळे ना थोडं बरं वाटत आहे. पण वरती मेन जे पॉइंट आहे माकड टेकडीपासनं, तुम्ही माझा चांचलीचा ब्लॉग बघितलाच असेल पहिलं, त्याच्यामध्ये तुम्हाला समजलंच असेल का तिथे किती जबरदस्त दुवारी असते. मध्ये मध्ये दुवारी येऊ राहिलेली आहे आणि पाऊसही जोरदार चालू आहे. थोड्या रात्रीचा प्रवास म्हणजे केला आहे, पण अशा पावसात आणि दरड कोसळलेले म्हणजे 1 साईडच रस्ता चालू आहे, त्यामध्ये करणं म्हणजे डेंजर काम आहे.
मी पुन्हा आहे ना धुक्याची चादर पूर्ण वरती आलो, थोडस माका टेकडीच्या खाली आहे आणि पूर्ण चादर पसरून गेलेली धुक्याची, काहीच दिसत नाही. कॅमेरामध्ये तरी थोडंफार दिसत आहे, डोळ्याने तर डायरेक्ट बिलकुल दिसत नाही. खतरनाक काम आहे, थोडा हॉररिक प्रवास आहे आमचा, भीतीदायक, रिस्क घेऊन जाते. खतरनाक काम आहे. काही तर बिरळ कोसळले, काही दगड बिगड कोसळले तर काहीच सांगता येत नाही. 2-3 ठिकाणी मागे दगड गेले बरं का, ते शूट करायला राहिलेच. वरती जे मेन आहे ते डेंजर काम आहे, तुम्हाला दाखवतोच मी वरती कसे दरड कोसळले ते. आणि तुम्हाला काय सांगू, आता भीती वाढत चाललेली आहे. मुसळधार पाऊस चालू झालेला आहे, काही सांगू शकत नाही. बघा मोठे मोठे असे दगड आहे ना पडलेले असतात रस्त्यावर. पुढे आता माका टेकडी जवळ आलेलो ते, आणि आता काय माहिती नाही. बापरे, काहीच दिसून नाही राहिलं. कठीण परिस्थिती होऊन गेलेली गाडी चालवण्यासाठी. शिस्तीत जाऊ दे, एकदम दगड कोसळण्याची शक्यता आहे. कॅमेरामॅन आपलं मिस्टर दिनेश काळे, जबरदस्त आहे ना. भीती वाटत आहे शूटिंग करायला देखील, पण आता हे माका टेकडीला पोहोचलोय आम्ही. पोहोचले आहे असं. पण अशा प्रकारे तुम्हाला आता इथून बोर्ड पण लावलेला आहे का पुढे काम चालू आहे रस्त्याचं, असं म्हणून बघूया पुढचं काही सरकवलंय का दगड वगैरे. आता इथे मेन पॉइंट आलेला आहे बरं का दरड कोसळायचा. इथून रस्ता बंद झालेला होता तो, दगड वगैरे काढले का नाही काय माहिती. ओ बापरे, काहीच दिसत नाही. हो, मोठे मोठे दरड कोसळले, पण थोडा मोकळा केलेला आहे बरं का रस्ता. पण रिस्क आहे इथे, कधीही येऊ शकतं. आणि पुढून गाडी येते का, असा उजेड का वाटत आहे. बेकार काम आहे ना. भयानक परिस्थिती बघू शकतात तुम्ही. गाडी इथून काढणं म्हणजे डेंजर काम आहे. ओ बाप, डायरेक्ट आपल्या उजव्या बाजूला आहे ना 1000 फूट खोल दरी आहे, तिथून आपण गाडी पास करून घेतलेली आहे. जेमतेम बापरे, फर्स्ट गिअर मध्ये बी गाडी चढून नाही राहिलेली आहे. बेकार ऍडव्हेंचर आहे आजचं. अशा प्रकारे ना आपण जो डेंजर झोन होता या घाटामधला तो आपण क्रॉस केलेला आहे. पण पुढचा वरचा जो एक पॅच आहे मंदिराच्या खाली ना, कच्चा रस्ता आहे बरं का. तिथे कधीही रस्ता तुटून गेलेला असतो, तो बघूया आता पुढे. आणि पाऊस तर जबरदस्त चालू आहे. थांबा, पाऊस थांबा. पाऊस बघू शकतात किती खतरनाक आहे. मुसळधार पाऊस आहे. मुसळधार पाऊस चालू झालेला आहे त्या घाटामधून. रात्रीचे आता आम्हाला 2:30 वाजलेले आहे आणि भयानक प्रवास आहे हा आमचा. तर तो जो कच्चा रस्ता आहे, तसं तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल चांचली रस्त्याचा, चांचली घाटाचा, तर तो पॅच लागलेला आहे. आणि बरं आहे थोडी साईडने नाली केल्यामुळे ना पाणी तिथून चाललेलं आहे. पण इथे गाडीचा टायर जो आहे ना जागेवर फिरतोय बरं का चढण्यासाठी. पूर्ण गाडी जागेवर स्लिप होऊ राहिलेली आहे, ग्रीप बसत नाही. अक्षरशः तुम्ही बघत असाल हा रस्ता किती बेकार आहे. कॅमेरामॅन डायरेक्ट इकडून तिकडे जाते, मी बघतच असाल मोबाईल हालत कसा आहे व्हिडिओ. त्याच्यामुळे भयानक काम आहे इथे. आता आहे ना आपण वरच्या साईडला चढून गेलेलो आहे बरं का. आणि पाऊस मुसळधार चालू आहे, त्यामुळे इथेही दुःख भरपूर पसरलेले आहे वरती चढून देखील. पण जो डेंजरस पॅच होता ना घाटातला, तो आपण सुखरूपपणे पार केलेला आहे. एवढं बरं आहे, नाहीतर मला तर खूप भीती वाटत होती. आणि नेमकं म्हणजे काय दरड कोसळले असेल का, काय वन्य प्राणी असेल. पण खाली देखील आता ह्या घाटात खाली उतरताना देखील वन्य प्राणी भेटतात का आपण बघूया. ती भयानक खूप म्हणजे हिम्मत करून ह्या घाटातून रात्रीचा प्रवास करतोय मी. आणि ह्या घाटातून यायला आहे ना दिवसा देखील लोक घाबरत असतात. आणि मी तर अर्ध्या रात्री आलोय. व्हिडिओला लाईक करा यार.
तुम्ही हे जे बघत आहे ना, हा एरियामध्ये आहे ना, खाली घाट उतरून आहे ना, मला जवळपास आहे ना 3 वेळा ह्या ठिकाणी ना बिबट्या दिसलेला आहे बरं का. तर त्यामुळे मी म्हटलं हे तुम्हाला सांगावं का इथे बिबट्या राहतात. 3 वेळा दिसला म्हणजे शक्यतोवर तो आहे ना ह्या एरियातच राहत असेल. त्यामुळे मला तरी वाटतं इथे दिसायचं कारण आहे त्याचं घडी घडी. ह्यावेळेस दिसला पाहिजे होता पण नाही दिसला. आता दिसेल हा पुढे बिडे दिसू शकतो बिबट्या नाही का. ओ बापरे, तर पाणी वाहू राहिलं. खतरनाक पाऊस चालू आहे. कुठून येऊन गेलेला हा पाऊस? डायरेक्ट अमृतसर हा अमृतसरवरून आला असेल. अमृतसरवरून आला, आसामवरून आला असेल पाऊस. कारण इथे पूर्ण उन्हाळा होता बरं का, भयानक उन्हाळा होता आणि अचानकच पावसाळा लागलेला आहे. 12 तारीख आहे आजची, 12 ऑगस्ट. काय दिसतं का म्हणून बघत आलो पण काय दिसेना. नशीब चांगलं म्हणावं, काय दिसेना आणि खाली सुखरूप उतरवते आपण, तेवढंच बरं आहे. काही दरड वगैरे पण कोसळलेली भेटली नाही, किंवा कोसळली होती पण रस्ता बंद नव्हता. तेवढं एक बरं झालं आपल्यासाठी. फक्त हा पाऊस आहे, तसं आपली 4 व्हीलर असल्यामुळे आज आपण गाडी क्रॉस झाली नाही. हा, आणि विशेष म्हणजे ना आम्हाला एकही गाडी क्रॉस झाली नाही. जसं की तुम्ही व्हिडिओ मध्ये बघतच आहात, एकही गाडी क्रॉस झालेली नाही. फक्त आणि फक्त आपली गाडी जाऊ राहिलेली आहे ह्या घाटातून. अर्ध्या रात्री कोणतरी जाणार म्हटलं, इमर्जन्सी असल्याशिवाय कोणी जाणार नाही. आणि त्यालाही एवढा धाडस पाहिजे ह्या घाटातून प्रवास करायला. काय वाटतं तुम्हाला? धाडस तर पाहिजेच. हा? धाडस पाहिजे 100%. 100%. पण आता पाऊस कसा आहे, भयानक पाऊस आहे. मागच्या बिबट्याने ते दिसलं होतं हा? तसं दिसायला पाहिजे व्हिडिओ मध्ये. ओ बापरे, बेकार पाणी. तर इथे ना व्हिडिओ बघून आहे ना रात्रीचा असा प्रवास करू नका बरं का. इथे येणं खूप धोकादायक आहे ह्या घाटातून अशा पावसात. आणि विशेषतः तुम्ही जसं की बघितलं, खूप मोठे दरड कोसळले आहे आणि तिथून निघणं खूप कठीण होतं. तरी सुद्धा मी जेमतेम कशी तरी गाडी काढली आणि तिथून रस्ता पार केला. सध्या तरी तिथून मोठी गाडी काढणं खूप कठीण आहे, पण मी काढली गाडी. तरीही म्हणजे रस्ता बंदच आहे असं समजून झाला. अजूनही म्हणजे भयानक रिस्की रस्ता आहे तो. आणि हा पावसामध्ये आणि अर्ध्या रात्री तर कोणी येऊ नका. पर्यायी मार्ग देखील आहे भरपूर, जसं की शहादा मार्गे, अक्कलकोवा मार्गे. नशीबच समजावं का आपल्याला, म्हणजे काय घाटामध्ये वगैरे काय आपल्याला दिसलं नाही किंवा दरड वगैरे कोसळले नाही. एवढं बरं झालं, आपला सुखद प्रवास झालेला आहे. अजूनही थोडा प्रवास बाकी आहे, पण मेन जो घाट रस्ता होता तो पार झालेला आहे आपला आता. नशीब चांगलं होतं, आपल्याला काय अडथळा आला नाही ह्या प्रवासामध्ये. पण नक्कीच पुढच्या वेळेस आहे ना असे वन्य प्राणी बघण्यासाठी आपण प्रयत्न करू रात्री पुढच्या प्रवासामध्ये. तर हा व्हिडिओ आपण इथेच संपूया. आपण सुखरूपपणे पूर्ण घाट पार करून घेतलेला आहे आणि आता आम्ही पोहोचण्यातच आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पण अर्ध्या रात्री व्हिडिओ करता तिथे कोणतरी दिसलं, पाहिलं असेल तुम्ही व्हिडिओमध्ये. व्हिडिओ मी संपवतच होतो आणि काहीतरी दिसलं मला. तर चला असो, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा आणि एन्जॉय करा.